नमस्कार मंडळी, मी दीपाली घाडी तुमचं घाडी परिवार या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज काय बनणार आहे, कसं बनणार आहे ते आपण मनीषाताईंकडून जाणून घेऊ। तर ते काय बनवतायत ते आपण त्यांनाच विचारूयात। चला तर मग काय बनवताय ताई? आज बनवतो आपण मिक्स थालीपीठ भाज्यांची। तर त्यासाठी आपण आता साहित्य बघूया काय घेतलंय ते। याच्यात मी भाजणी घेतली आहे। भाजणीसाठी आपण तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, गहू, चना डाळ असं घेतलेलं आहे। त्याचे प्रमाण मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शन मध्ये नोट करून देईन। प्लस आपल्या त्याच्यात आपण धने ऍड केले, जिरे ऍड केलंय आणि ते आपण सगळे भाजून घेतले आधी चांगले खमंग, आणि नंतर त्याची दळून आणली आपण पिठी। अशी ही आपण भाजणीची थालीपीठाची आपण भाजणी तयार केली। ही आपण चकलीसाठी पण वापरू शकतो आणि थालीपीठांसाठी पण वापरू शकतो। तर जर आपल्याकडे जर भाजणी अवेलेबल नसेल तर आपण गव्हाचं पीठ, बेसन, परत आपलं जे ज्वारीचं तांदळाचं मिक्स पीठ असतं ते पण आपण घेऊन त्याच्या पण आपण थालीपीठ करू शकतो। झटपट हो। आता याच्यासाठी काय घालणार आहे? आपण याच्यात मिक्स करणार आहे म्हणून आपण कांदे घालणार आहे, बीट घालणार आहे, गाजर घालणार आहे, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे, तीळ, हळद वगैरे मी तुम्हाला नंतर जेव्हा घालेन त्याच्यात तेव्हा तुम्हाला मी तसं सांगते। आता आपण पहिला मिरचीचा ठेचा करून घेऊ। त्याच्यासाठी आपण मिरच्या धुवून घेतल्यात, 7 ते 8 प्रमाणात मी मिरच्या घेतल्यात। ते आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे जसं कोणाला तिखट हवं असेल, कोणाला कमी तिखट हवे असेल त्यानुसार आपण घेऊया। आता याच्यात आपण लसूण टाकू। साल काढून घेतली तरी चालेल किंवा साल नाही काढली तरी चालेल। मी सालीसकट घेते कधी पण लसूण, त्याने टेस्ट अजून चांगली वाढते। तर आपण हे सालीसकट लसूण घेऊया। फक्त पाठीमागचा देठ काढायचे, पुढची देठ काढायचे। अशा प्रकारे आपण लसूण घेऊ। त्याच्यामध्ये मी फक्त लसूण आणि मिरची ऍड करते, कारण की जिरं वगैरे आपलं सगळं भाजणीचंच आहे। आता आपले लसूण ची देठ काढून झालेत। आता आपण हे दडदडीत वाटून घेऊ। आपण हे वाटून घेऊया दडदडीत। आता हे आपण अशा प्रकारे दडदडीत वाटून घेतलंय मिरचीचं आणि लसणाचं। त्याच्यासाठी लागणारे कांदे वगैरे आपण आता चिरून घेऊ, बाकीचे सामान। आपण कोथिंबीर चांगली धुवून घेऊ, ती सुद्धा आपण बारीक कापून घेऊ। कोथिंबीर इथे कापून झाली, त्याला आपण याच्यात ऍड करू। बीट आणि गाजर आपण किसून घेऊ। आता आपलं हे बीट किसून झालं तर आपण याच्यात ऍड करू। आता आपण बीट किसून घेऊया।
आता आपलं हे बघा, हे असं सगळं किसून झालंय, कांदा कापून झालाय. हे आपण आता याच्यात मसाला ऍड करू. तर ऍड करतोय. ओवा घातला का ते आपल्याला बाधत नाही म्हणून ओवा घालते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते. आता ओवा आपण जरा आता क्रश करून घेऊ, जेणेकरून त्याची चव अजून वाढेल. आपण ओवा घातला, तीळ ऍड करू. 2 ते 3 चमचे आपण तीळ ऍड केले. आता हळद टाकतोय, आता थोडी हळदीने रंगी सुरख येतो. आता आपण मीठ टाकू, चवीनुसार मीठ. आता आपण वाटलेला हिरव्या मिरचीचा ठेचा, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची जी वाटली होती ती आता याच्यात ऍड करू. आता हे आपण आधी असंच मिक्स करून घेऊ, जेणेकरून सगळं मिश्रण एकमेकाला व्यवस्थित एकजीव होऊन जाईल, मसाले व्यवस्थित लागतील. म्हणून आता आपण पाणी न घालता आधी असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. हे मिश्रण आपलं चांगलं एकजीव करून झालंय. आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी ऍड करू आणि याचा सैलसर गोळा मळून घेऊ. जसं लागेल तसं आपल्याला पाणी ऍड करायचंय. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. घट्ट झाला तर आपल्याला तापायला त्रास होऊ शकतो आणि पातळ झालं तर आपले थालीपीठ तुटू शकतात. तर अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलं. याचं जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाहीये. आपण इथे भिड्याचा तवा घेतलाय. भिड्याच्या तव्यावरती चांग शेकले जातात. आता आपण आधी तवा तापत ठेवू. तेल आणि पाणी थोडं, एक रुमाल घेतलाय ओला करून, पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठात टाकून घ्यायचे. पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला, असा गोळा तयार करायचा आहे. आता आपल्याला हात लावून तापून घ्यायचा आहे. पातळ असं तापून घ्यायचं. जेवढं आपल्याला पातळ जमेल तेवढं आपण पातळ तापून घ्यायचंय. बघा आपलं थालीपीठ किती रंगीबेरंगी दिसतंय. मुलांच्या पोटात सगळं बाधा जाण्याचं असं माध्यम म्हणून आपण काहीतरी असे वेगवेगळे उपक्रम करतो. त्यातला हा आहे माझा एक केलेला प्रकार आमच्या बाबूसाठी. आपण तवा तापून घेत, तवा तापलाय. आता आपण त्याच्यावरती हे थालीपीठ टाकू. तर आपण ओल काढून घेऊ.
बाजूने तेल सोडू जरासं. तोपर्यंत भाजीपर्यंत आपण दुसरा थालीपीठ टाकून घेऊ. किनार पातळ करून घ्यायचे. किनार जाड असलं तर मधल्या बाजूने भाजलं जातं, करपतं, बाजूने कच्चं राहू शकतं. त्यामुळे किनार आपल्याला पातळ करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण होल करून घेऊ भोकं. म्हणजे आपण मध्ये जेव्हा आपण तेल घालतो तेव्हा आतून पण आपलं थालीपीठ भाजलं जातं. आता हा आपला एका बाजूने थालीपीठ भाजला, आता आपण हा पलटून घेऊ. आता दुसऱ्या बाजूने आपण थोडं तेल सोडून, थालीपीठ म्हटलं का त्याच्यात तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे ते खमंग आणि खुसखुशीत होतात चांगले. आता आपल्याला या किनार अशा दाबून भाजून घ्यायच्यात, म्हणजे की जेणेकरून आपले किनार चांगले भाजले जातील आणि जो क्रंचीनेस असतो तो मस्त लागतो. मग आपलं थालीपीठ दिसतं किती सुरेख दिसतंय. अशा प्रकारे आपले हे थालीपीठ पहिलंवालं भाजून झालंय. आता हे आपण काढून घेऊ. आता दुसऱ्याला थालीपीठ आपण घालू. जर असं चिकटल्यासारखं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावा वरून. बाजूने तेल सोडून घेऊया. आता आपला तवा तापलाय त्याच्यामुळे आपण हा लगेच पाठीमागून परतून घेऊ. आता दुसऱ्या बाजूने पण आपण तेल सोडून घेऊया. चांगलं पण आपण बाकीचे थालीपीठ टाकून घेऊ. मंडळी हे बघा आपली थालीपीठांची रेसिपी तयार झाली आहे. तर चला मग या खायला माझ्याबरोबर थालीपीठ. आवडल्यास रेसिपी नक्की करून बघा. आवडली रेसिपी तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा.